शिखा सिंह आणि तिचा पती सौरभ यांच्यात काही वर्षांपूर्वी गंभीर मतभेद निर्माण झाले होते। या वादानंतर शिखानं सौरभ विरोधात हुंडाबळीशी संबंधित तक्रार दाखल करत घटस्फोटाची मागणी केली होती। हे प्रकरण तब्बल 5 वर्ष न्यायालयात सुरू होते। या दीर्घ कायदेशीर प्रक्रियेमुळे शिखाच्या कुटुंबावर आर्थिक ताण वाढला। दरम्यान तिच्या वडिलांची सर्व बचत खर्च झाली आणि मानसिक तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सासऱ्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं कळताच सौरभनं जुने मतभेद बाजूला ठेवले, तर तात्काळ रुग्णालयात पोहोचला आणि अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली। एवढंच नव्हे तर उपचारांचा सर्व खर्चही स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला। या घटनेनंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी होती। मात्र सौरभनं दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे शिखाच्या मनातील राग आणि नाराजी कमी झाली। न्यायालयाबाहेर दोघे समोरासमोर आले आणि काही क्षणातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेत पुन्हा एकत्र राहण्याचा निर्धार केला। या भावनिक क्षणाचा व्हिडिओ उपस्थितांपैकी एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा व्हिडिओ एक्सवरील @ग्रहकलश या अकाउंटवरून शेअर करण्यात आला। व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। काहींनी सौरभच्या निर्णयाचं कौतुक केले, तर काहींनी हा समेट परिस्थितीजन्य असल्याचं मत व्यक्त केले। काही युजर्सनी भविष्यात पुन्हा मतभेद निर्माण होऊ शकतात असं म्हटलंय, तर काहींनी संकटाच्या काळात दाखवलेल्या माणुसकीमुळे हे नाते वाचल्याचं नमूद केलंय।